लय दिवस झाले ओम्या मले म्हणे का पार्टी पाहिजे म्हणे भाऊ. मग काय बसवलं ना त्याला गाडीवर आणि डायरेक्ट घेऊन आलो त्याला धामणगावात मंगरूळ फाट्यावर. एक नंबर क्वालिटी आणि आपल्या बजेट मध्ये बसणार राजवाडा हॉटेलवर त्याला घेऊन आलो. मग काय ओम्याने घेतलं मेनू कार्ड आणि ह्या दुरापासून तर त्या दुरापर्यंत वाचून काढलं आणि मस्तपैकी त्यानंच पहिले भाज्या बोलवल्या. मग काय सगळ्यात पहिले मग मीनच पहिला घास घेतला. वा 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 वा, चांगला 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 एक नंबर आहे. बाकी चौथं मस्त एक नंबर आहे. मग काय आमचे सगळ्याचे जेवण झाले आणि मग गेलो रे भाऊ मी स्वयंपाक खोलीत. आणि स्वयंपाक खोलीत गेल्यावर त्याची बनवायची पद्धत पाहिली. अरे बाप रे बाप, काय मस्त पद्धत आहे. म्हणजे बिलकुल स्वच्छता आणि ते भाजी बनवायची स्टाईल वगैरे. अरे बाप रे बाप, एकच नंबर. क्वालिटी क्वांटिटी म्हणजे कसं भरभरूच भरलाय भाज्या वगैरे. आता तुम्हाला वाटत असन हे हॉटेल फक्त नॉनव्हेज वाल्यासाठीच आहे, पण तसा काही विषय नाही आहे. नॉनव्हेज आहे आणि व्हेज आहे. आणि व्हेज मधल्या अशा सगळ्याच भाज्या, पनीर मसाला, पालक पनीर, काजू करी, मशरूम, आलू टमाटर, दाल फ्राय, जेवढ्या व्हेज मध्ये भाज्या असन सगळ्याच भाज्या उपलब्ध आहे. आणि नॉनव्हेज वाल्यासाठी अंडा करी, अंडा मसाला, अंडा भुर्जी, चिकन, मटन, फिश अशा सगळ्याच प्रकारच्या भाज्या बनवून मिळेल. आणि तुम्हाला जेवण करताना अशा लहान लहान खोल्या असल्यामुळे जेवण करताना एक वेगळीच वाईब येते. म्हणजे तसंच टेस्ट मध्ये नंबर 1 असणार आपल्या धामणगावातलं राजवाडा हॉटेल हे सगळ्यासाठी बेस्ट आहे. म्हणून मी म्हणतो तुम्ही लवकर इथे व्हिजिट करा. आणि व्हिजिट केलं असेल तर चव कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा. आणि इथचा ऍड्रेस आहे मंगरूळ रोड, पिस्टन सोलरच्या बाजूला राजवाडा हॉटेल.